श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 210. नाथ वाणीची प्रशंसा. एके दिवशी आबाई साने सर्वज्ञान जवळ चौपदी गायली. सर्वज्ञ म्हणाले, बाई, नाथ पंथींची सिद्धवाणी ती गाता येते, तसे परमेश्वराबद्दल रहस्य असलेले गीत मात्र उघडपणे गाता येत नाही. अनन्य कथने जाये. भट्टोबासांनी विचारले, जी भिक्षुकांचा वेळ जात नसला तर संगीत गीत गाता येते का? सर्वज्ञांनी नाकारले. भट्टोबास म्हणाले, ते का? सर्वज्ञ म्हणाले, गीत विको म्हणून हो जी. यावर सर्वज्ञ आबाईसाला म्हणाले, तो तुमचा गुरु गीत गाण्यातला एकच भाग जाणतो, तसेच ध्यानधारणा करण्याचे ज्ञानही गीतेच्या 6व्या अध्यायातील 13व्या श्लोकात सांगितले आहे की मस्तक गळा समान व अचल ठेवून नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टी करून व इकडे तिकडे न पाहता शांत मनाने केवळ ईश्वर अवताराचे ध्यान साधक करतो. ते ध्यान सर्वांपेक्षा उत्तम आहे. महादायसाने विचारले, जी पुराणात असे ऐकलेले आहे की ऋषी शृंग नावाचा ऋषीला स्त्री कोणाला म्हणतात व पुरुष कोणाला म्हणतात हेही माहीत नव्हते, परंतु तोही तपश्चर्येवरून पडला. हे खरे आहे का? सर्वज्ञांनी म्हटले, बाई, खरे आहे. ऋषी शृंग स्त्री पुरुष ऐसा विभाग हुई नेने परी संबंधे पोराचे चैतन्य वेदले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.